रविराज रविराज साबळे हा चुत्या बनवतो जनतेला. रविराज साबळे हा बीजेपीचा कार्यकर्ता आहे. रविराज साबळे या व्ह्यू साठी फॉलो साठी फक्त व्हिडिओ बनवतो. हा व्हिडिओ पूर्ण बघा. रविराजची पोल खोलून देतो पुरीची पुरी तुम्हाला. रविराजला तुम्ही ओळखत नाही, मी ओळखवतो. आज हा व्हिडिओ मध्ये पूर्ण सांगेल तुम्हाला. हा व्हिडिओ पूर्ण बघा. रविराज लेका तुझा जीव केवढा आणि तू बोलतो केवढा. तू म्हणून राहिला होता की देवेंद्र फडणवीसनं माई सुपारी दिली मारायला. काही एवढा मोठा बादशाह आहे का तू? अबे तू मुख्यमंत्री आहे. तुला उडवायला टाइम लागत नाही. समजला का? तुला उडवायला टाइम लागत नाही. पण तो देवेंद्र फडणवीस आहे भाऊ, त्याची खाजू नकोस. देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती कोणाच्या लेण्यात नाही, कोणाच्या देण्यात राहत नाही. कारण हा व्यक्ती एक मुख्यमंत्री आहे आणि ऑन रेकॉर्ड तू बोलून राहिला की देवेंद्र फडणवीस मला मारण्याची धमकी दिली, लेटर पाठवलं, सुपारी दिली मला मारण्याची, सीबीआय सीआयडीने माझी जांच करून राहिली. भाऊ हे तू काय अडाणी, स्वतःला अडाणी अंबानी समजतं काय रे? अरे तू फडणवीस जो मुख्यमंत्री आहेस, तू त्याचा काहीतरी आदर कर. त्याला काही ना काही पहिचान आहे भाऊ. त्यावर अंगावर हात टाकून स्वतःची इज्जत खराब करून घेणं नाही आहे. कारण तू चिटी आहेस देवेंद्र फडणवीस समोर. कळलं का? तू मुख्यमंत्री आहे, त्याला मान सन्मान आहे. त्या मागं लागून त्याची तो स्वतःची हात भरून घेणार नाही. अरे हा मुख्यमंत्री आहे. अबे त्याला जेवासाठी लोक चेक करते जेवण ठीक आहे की नाही आहे. लोक अगोदर बॉटल चेक करते पाणी चांगलं आहे की नाही आहे, तेव्हा देवेंद्र फडणवीस पाणी पितो. विचार करतो या गोष्टीचा. आणि तू गदाळ गांडीची आहे, तू काही कामाचा नाही आहे. तू सर्वसामान्य शेतकरी आहेस आणि बोलतो किती तू, काय किती. तू म्हणतो सुपारी दिली. अबे सुपारी कायले देईन तो माणूस? काही गरज नाही आहे त्याला सुपारी द्यायची. कळलं काय? सीबीआय सीआयडीने जांच केली. तू स्वतःला अडाणी अंबानी समजतोस, लक्षात ठेव. अरे आपण शेतकऱ्याचे लेकर आहे ना, तर शेतकऱ्याचा आवाज उठव. बाकीच्या मागं लागू नकोस, बाकीच्या मागं लागू नकोस. आणि एक म्हणजे तू शेतकरीचा पोरगा आहेस हे सिद्ध करून दाखव. तू शेतकऱ्याचा पोरगा कसा आहे ते सांग मला. तू शेतीत व्हिडिओ बनवतोस का? शेतकऱ्याबद्दल काही माहिती आहे का तुला? अबे तू लाल फळ विकतोस, पेरू विकतोस, हे विकतोस, ते विकतोस. त्याचे फळ शेतकऱ्याला सांगतं हे झाडं लावा, माहिती हे झाडं लावा, मी अशी शेती केली तशी तुम्ही शेती करा. कुठलाही शेतकरी असं म्हणत नाही की मी शेती केली तशी तुम्ही करा. हा एक बिझनेस झाला, एक धंदा झाला, लक्षात ठेव. आणि तू पैशाच्या रूपात धंदाला पाहतं, बिझनेसला पाहतं. तू चुत्या बनवायचे धंदे चालू केले आहेस. तू चुत्या बनवतो जनतेला. मी मी पेरू तसे लावतो तसे तुम्ही पेरू लावा, मी तसे ते लाल फळाचे झाड लावतो तसे तुम्ही लावा. अरे काय लावण, कशाला लावण? ते कुठलीही शेती करू दे ना. कुठलाही शेतकरी काही असा म्हणत नसतो मी केलं तसं तुम्ही करा. शेतकरी एकच म्हणतो जसं तुम्ही करता तसं मी पण केलं पाहिजे आणि आपण वेगळ्या पद्धतीने शेती करू, अशी शेतकऱ्याची सोच असतात. तू हा महामूर्ख आहेस. शेतकऱ्याच्या काळजाशी खेळतो, शेतकऱ्याला फसवतोस. तू अगोदर अंधभक्त आहेस. अंधभक्त तू आहेस. लोकाला अंधभक्त करतं, अंडभक्त करतं. तुझं अंड फुटलं जेव्हा तुला समजल की नाही का माझं अंडभक्त फुटलं. कळलं काय? तू स्वतःला शेतकरी योद्धा समजतो, मजुराचा योद्धा समजतो. तू मजुराचा योद्धा आणि भावा शेतकरी योद्धा पण नाही आहे. तू चुत्या बनवण्याचे धंदे चालू केलेले, शेतकऱ्याच्या लेकराला फसवतस. तू मिटिंगा घेतस ना, ते त्याचे पैसे वसूल करतस. तू सामाजिक सुधारक आहे ना, समाज सुधारक आहे ना. तू कुठल्याही शेतीच्या विषयी मीटिंग भरवतो ना, त्याचे पैसे घेतात, त्याचे चार्जेस घेतं. कशाचा रे तू समाज सुधारक? कशाला शेतकरी योद्धा? तू या बिझनेस आहे, पोट भरवतो तू त्या बिझनेस आहे. तू लोकांचे झाडं विकून देतं, लोकांचे बगीचे विकून देतं, लोकांचे संत्र्याचे झाडं विकून देतं, लोकांचे रोप दाखवून स्वतःला सांगतं हे माझं रोप आहे. तिच्यातून तू काय करतं? दलाली खातं. मग विचार कर तू काय काय आहे काय नाही हे मला आठवू काय. लोकांना चुत्या बनवण्याचं कमी कर. राजकारण खेळून राहिलास तू. पहिले शेतकरी योद्धा होता ना, शेतकऱ्यासाठी लढत होता. आता राजकारणात आला तू. राजकारणासारख्या गोष्टी करतास. हे राजकारणाच्या गोष्टी राजा तुला शोभत नाही. आणि काही अंधभक्त तू यासारखे येडे जावण्याचे लोक आहेत, ते तुला मोठं करण्याचं काम करत आहे. काही कामाचे नाही ते लोक, ते तुझ्यासारखेच आहे. अरे माणूस, माझं एकच म्हणणं आहे, जो देवेंद्र फडणवीस हा कसाही असो, काही असो, मला काही घेणं देणं नाही. तुम्हीच त्याला निवडून दिलं. तुम्हालाच पैसे पाहिजे, तुम्हाला कर्जमाफी पाहिजे, तुम्हाला मालाला भाव पाहिजे होता ना, तेव्हा तो चापलूसी करत होता. जेव्हा
कर्जमाफी म्हणा, शेतकऱ्याबद्दल बोलत होता तेव्हा तुम्हाला बरं वाटत होतं, त्याच्यामुळे तुम्ही निवडून दिला ना. मग आता घे ना ठोले, तो पलटला व्यक्ती, आता तो काही करणार नाही. करो या ना करो, पण गोष्ट एक आहे, ते राजकारणातली बाजू आहे. पण तू राजकारण करून राहिला ना. आता शेतकऱ्याबद्दल बोलायच्या अगोदर तू राजकारण करून राहिला. तुला प्रसिद्धी मिळण्यासाठी, प्रसिद्धीची भूक आहेस. तू कोणाचं नाव बदनाम करून मोठं होण्याचं कारस्थान असलेला आहे. त्या कारणामुळे तुला सांगतो, कळलं काय? ही जी भूक आहे, ही भूक तुझी कशी आहे काय आहे मला ठाऊक नाही, पण राजकारण खेळून राहिलास तू. आणि हे राजकारण हे चुकीचं आहे तुझं. हे राजकारण तुझं चुकीचं आहे. त्या कारणामुळे तुला सांगतो, रविराज साबळे, तू लोकांना चुत्या बनवून व्ह्यू आणि फॉलो गेन करत आहे, दुसरं काहीच नाही. मी तुम्हाला सांगतो, माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेनं, कोणीही व्हिडिओ बनवतो ना, तो असा बनवत नाही. तो तुम्हाला खट्टमिट्ट सांगतं, ट्रोल करून सांगतं. कुठल्या नेत्याबद्दल तुम्हाला वाईटपण असेल, त्या वाईटपणाबद्दल बोलतो आणि त्याला वाईट बोलतो. म्हणजे ते तुम्हाला आवडतं. ते मला असं वाटतं की हा माझ्यासाठी, हा किती चांगला बोलून राहिला, हा शेतकऱ्यासाठी बोलतो. अरे मला एक सांगा, बोलण्यानं काही होत नसते, करून दाखवा लागत असते, हे लक्षात ठेवा. कर्जमाफी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केली, ती होईल. हा म्हणतो गांजर दिलं. हा काय म्हणतो? गांजर दिलं. काय म्हणतो? गांजर दिलं. मग विचार करा, मग हा गांजा दिलं म्हणतो, मुळा म्हणतो, काय म्हणा देव जाणे ते म्हणतो. तर मग माझं एकच म्हणणं आहे की तू कर्जमाफी करून दे ना शेतकऱ्याची. तुझी अवकात असेल, तू शेतकऱ्याची कर्जमाफी करून दे, तुझ्या पाठीशी आहे आम्ही. ते तुझेकडून होत नाही, कारण पोलिसाचे दंडे धुंगणार बसले ना, तर तेव्हा तुला समजन. कारण महाराष्ट्रातला शेतकरी चुत्यानी तुझ्या संघ राहील. नक्की कमेंट करून सांगा, कारण हा बीजेपीचा कार्यकर्ता होता.